नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ओमकार ऑफिस यूट्यूब चॅनल. वेलकम टू माय ब्लॉग. आणि मंडळी, आजचा कंटेंट, आजचा थंबनेल सर्वांनी पाहिला आहे. तर काय आहे कंटेंट, काय आहे थंबनेल सर्वांना माहितीच आहे. आणि भरपूर त्यांच्या कंप्लेंट्स होत्या की यार भरपूर दिवस आता व्हिडिओ नाही तू पोस्ट करत आहेत. एक आहेत 2-3 मुलं भेटतात मला, ते अरे दादा यार, आणि आवाज वगैरे देतात आणि नंतर विचारतात सुद्धा की यार व्हिडिओ का ना पोस्ट करत आहेत. तर ॲक्च्युली विषय असा होता की काही म्हणजे स्टडी चालला होता, एक अभ्यास चालला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट होत नव्हते. आणि आपलं चॅनल कसं होतं की मी व्हिडिओ करायचो आणि पोस्ट करायचो, व्हिडिओ करायचो आणि अपलोड करायचो, पण आपल्याला मेन म्हणजे बेसिक नॉलेज नव्हतं. तर ते थोडं बेसिक नॉलेज म्हणजे कॉपीराईट्स येणं किंवा क्लेम्स असणं किंवा काही अजून काही गोष्टी आहेत, तर त्यासाठी थोडे दिवस व्हिडिओ स्टॉप केले होते. आणि आता सुद्धा हा व्हिडिओ मला वाटतं लेट पोस्ट होईल, पण होईल. सो त्याच्यामुळेच थोडा इश्यू चाललेला, ती गडबड होती. आणि आज भरपूर दिवसांनी आता हा व्हिडिओ येतो आणि मला त्याच्यानंतर व्हिडिओ येत राहतील. लॉंग व्हिडिओ का होईना, पण शॉर्ट्स व्हिडिओ तरी नक्की येतील आपल्या चॅनलवरती. आणि आत्ताचा कंटेंट आहे तो म्हणजे गणपती बाप्पाचा. आमच्या घरी म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा, आई बाप्पांची खूप वर्षापासूनची इच्छा होती, त्याचप्रमाणे माझीसुद्धा खूप म्हणजे इच्छा होती की आपल्या घरी गणपती बाप्पा यावा. पण आता कसं असतं की सप्टेंबर महिन्यात जो गणपती बाप्पा येतो तेव्हा म्हणजे मला तर पॉसिबलच नसतं. आणि सर्वजण म्हणजे बोलतात ना गावाला जात असतात कोकणामध्ये, आणि बोललं तर करायचं काय. आणि मागी गणपतीचं म्हणजे एक थोडं अभ्यास केला, मागी गणपती काय असतो म्हणजे, आणि आपण येणारा जो गणपती असतो जो सप्टेंबर महिन्यामध्ये असतो तो काय असतो. तर या दोघांपैकी थोडा अभ्यास केला, नंतर बोललो की नाही की आपण मागी गणपती बाप्पाची स्थापना करायची. आणि खूप वर्ष 3-4 वर्ष चाललेलं की करायचं पण नव्हतं होत पॉसिबल. कोरोना आल्यानंतर थोडा स्ट्रगल या सर्व गोष्टीचं, पण यावर्षी काय कसंही करून शेवटी ती इच्छा पूर्ण झाली आणि गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतं. आणि यावर्षीची आपली जी म्हणजे पहिलं असं बोलता येणार नाही, आतापासून निरंतर म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी असणार तेव्हा मूर्तीचं काम आपले मित्र हर्षल जोशी याच्याकडेच आपण करणार. आणि आता त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनल तुम्ही बघितला आहे 1/8चा. मी फक्त एकदा जाऊन फक्त मूर्ती बघून आलो आहे. बोल बाबा ही मूर्ती डन कर. मूर्तीला म्हणजे डोळेसुद्धा आखले नव्हते, मूर्तीची आखणी नव्हती केलेली, कलर नव्हता, काय नव्हतं, फक्त सांगितलं आहे. आणि आता फक्त त्याने मला फोटो पाठवले की दादा मूर्ती रेडी झालेली आहे, पण अजून मी सुद्धा समोर जाऊन मूर्ती बघितली नाही आहे. कारण कलाकाराचा एक कलाकारावरती असलेला हा विश्वास आहे त्याच्यामुळे. आणि आता मला वाटत नाही की ब्लॉग मी हा शूट करू शकेन, कारण की सीन असं आहे की जेव्हा आपण बाहेर शूटला जातो ना तेव्हा आपण कसं एक अँगल बघत असतो की आपण ह्या अँगलने शूट घेऊ तर जरा व्हिडिओ चांगला येईल, किंवा स्टिक वगैरे यूज करणे, या सर्व गोष्टी असतात. पण जेव्हा स्वतःच्या घरामध्ये कार्यक्रम असतो ना तेव्हा मला नाही वाटत की या सर्व गोष्टी मला पॉसिबल होत आहेत आत्ता. पण नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू. आता जास्त वेळ नाही घेणार आहे, पप्पा येतील ऑफिसवरून, आता आपल्याला जायचं गणपती बाप्पा आणायला. गणपती बाप्पा आणूया आणि बघूया आजचं बाप्पाचं रूप कसं दिसतंय ते. चलो लेट्स गो. तरी अशी आपली काही छोटीशी रूम आहे, आपला काय मोठा बंगला नाही आहे. आणि गणपती बाप्पा आपण इथे बसवायचं ठरवलं आहे ह्या पार्ट्समध्ये. हे फोटो आपण इकडे शिफ्ट करणार आहोत आणि आता हे पूर्ण सर्व डेकोरेट होणार आहे. आणि अर्थातच आपले मित्र आहेत आणि महेश आर्ट्स आपला जो आहे, महेश आर्ट्समध्ये आपण हे सर्व डेकोरेशन करण्याचं. आता बाप्पाचं टेबल वगैरे येणार आहे, हे बेड वगैरे आता आपण सर्व बाहेर काढायचं आहे प्लॅनिंगमध्ये. आणि बाप्पाची पूर्ण इथे सजावट असणार, बाप्पाची मूर्ती इथे येणार आणि इथे पूर्ण असं टेबल असणार. सो आता हे पूर्ण लुक चेंज होणार आहे, एक अप्रतिम असं बोलतात ना, एक तयार होणार, सजावट तयार होणार आता इथे. चला 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 गणपती आणायला चला. अरे बघतोय काय, चल मजा वाटते आला, चल स्मरण. चला जोशीज हाऊस. गणपती बाप्पा मूर्ती
मंडळी गणपती बाप्पाचं आगमन तर आता फायनली झालेलं आहे आणि आता खाली चालू आहे ती तयारी, ती म्हणजे गणपती बाप्पाचं मी तुम्हाला दाखवलं की कुठे आपण गणपती बाप्पा बसवणार आहोत, कुठली जागा आहे. आणि आता तिथे आपल्या मित्रांची लगबग चालू आहे डेकोरेशनसाठी. ओरिजिनल फ्लॉवर्स आज मी सकाळी जो मार्केटला घेऊन आलो, मी आणि आपला मित्र साई, आम्ही दोघांनी ते फ्लॉवर्स आणले ओरिजिनल. आणि आता ते पूर्ण ऑर्चिडचं पूर्ण डेकोरेशन करायचं ओरिजिनल फ्लॉवरचं, कारण की मला ओरिजिनल फ्लॉवर्सचं डेकोरेशन खूप आवडतं आर्टिफिशियलपेक्षा. त्याच्यामुळे बोललं की नाही आपण करायचं तर ओरिजिनलच करायचं. आणि आपले मित्र बंटी, ऋतिक आणि साईतली दोघं चिल्ली पिल्ली आहेत, असे त्यांचं खाली काम चाललं आहे. आपण सुद्धा तिथे जाऊया आता. आणि याच्यामध्ये बघायला गेलं ना, या छोट्या लहान मुलांचा, आमच्या साईतल्या लहान मुलांचा ना खूप उत्साह आहे. म्हणजे यार किती म्हणजे त्यांची लगबग चालू होती, यार किती वाजता आणणार दादा गणपती, बाप्पा किती वाजता येणार काय. सर मला वाटत ना हे 2-3 दिवस ही मुलं काय शांत बसतील, प्रचंड गोंधळ यांचा असणार आहे. सो चला आता जाऊया खाली आणि बघूया कशा प्रकारे डेकोरेशनचं काम चालू आहे. चलो. इथे आमचा मित्र भाई बघा मस्त की रिपेचं कटिंग करतो, प्रॉपर स्ट्रक्चर बनवत आहे ते. आणि ते साई आणि रोहन म्हणजे फ्लॉवर्सचा जे आपला स्पंज असतो तो प्रॉपर बांधून घेतला आहे. आणि तिकडे बाहेर बघू शकता आता हा बंटी आमचा मित्र हे प्रॉपर एक सेट करतो स्ट्रक्चर. तर फायनली सेटअपचं काम संपलं आहे. हा खाली सगळा पसारा म्हणजे बोलतात ना की वेस्टेज गेलेला आहे, वेस्टेज. आणि असा काहीचा सेट आहे, मला दाखवतो. पूर्ण फायनल सेट रेडी झाला आहे, मला दाखवलं तुम्हाला. खूप माझं भारी झालं आहे, थोडक्यात मोडका मस्त आला आहे. असा काहीचा सेटअप आपला रेडी आहे. चला. तर मंडळी फायनली ती वेळ आली
गणपती बाप्पाच्या विसर्जनाची अपेक्षा नव्हती. म्हणजे बोलतात अपेक्षा नाही की हा क्षण नकोसा असतो. आता सुद्धा लिटरली 1.5 दिवस त्याची एवढी पूजा सेवा केल्यानंतर जेव्हा विसर्जन करण्याची वेळ येते ना, खरंच मन हळवं होतं. हे अनुभवतं जेव्हा स्वतःच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं झाल्यानंतर मी अनुभवलं आहे. आई बाप्पांचे सुद्धा डोळे असे भरलेले आहेत. म्हणजे 1.5 दिवस काय उत्साह होता, काय जोश होता घरामध्ये. छोटी मुलं, परत पाहुणे मंडळी, शेजारी वगैरे, म्हणजे चांगलं एक चांगलं प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं. आणि ते आता कुठे बाप्पा विसर्जन होतं त्याच्यामुळे एकदम सर असे हळवे झालेले आहेत घरी. आणि सो 1.5 दिवसाचा बाप्पाचं आता विसर्जन आहे. गाजावाजा नाही करत आहे, कारण की याचं कारण असं की ॲक्च्युली आपले थोडे म्हणजे बोलतात ना की रिलेटिव्ह एक त्यांना देवाज्ञा झाली. त्याच्यामुळे गणपती बाप्पा आणताना सुद्धा आम्ही म्हणजे असंच आणलेलं आहे आणि विसर्जन करतो सुद्धा असंच करतो. कारण की गणपती बाप्पा शेवटी पूर्ण प्लॅनिंग होता, पण ते सर्व कारण की काही आपले जवळचे नातेवाईक यांना देवाज्ञा झालेली. त्याच्यामुळे यावर्षी बोलू आपण एक साधेपणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन आणि सेवा करू. पुढच्या वर्षी जे काय असेल ते आपण जल्लोषामध्ये करूया गणपती बाप्पाचं आगमन. सो म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि आता जाऊया बाप्पाचं आगमन करायचं आपल्याला, ते म्हणजे आमच्या भांडूपच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या तलावामध्ये जो आहे भांडूप टँक रोडला. तर तिथे आपण आता बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. आता सर्व मित्रमंडळी सुद्धा येतात हळूहळू आणि आता निघे बाप्पाच्या विसर्जनाला. चलो, आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक तर बनताय. कमेंट करा ब्लॉग कसा वाटतं गणपती बाप्पा मोरया. ब्लॉग थोडा लेट येतोय पण समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील. चला, थँक्यू. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. लवकर या.